माझं नाव प्रदीप बसप्पा कागवाडे. सध्या सर आता चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. यामध्ये BJP त्या पक्षाकडून एक आहे, परत राष्ट्रवादी काँग्रेस ही बहुजन पक्षाकडून एक आहे आणि शाहू आघाडी यड्रावकर साहेबांचं एक गटामार्फत एक आहे. आम्हाला वाटते की आता छत्रपती ग्रुपकडून पूजाताई पाटील ही बसलेले आहेत, पण त्यांना आम्ही अपेक्षा पद्धतीनं त्यांना निवडून यावं ही आमची इच्छा आहे. यड्रावकर साहेबांचं पण गट आहे, ताकदीचं आहे. तर आम्हाला वाटतं की यड्रावकर साहेबसुद्धा आम्हाला छत्रपती ग्रुप प्रमोददादा पाटलांना साथ द्यावं की जेणेकरून भागातील काही कामं भरपूर प्रमाणात कामं होतील. प्रमोददादा पाटील म्हटलं तर छत्रपती ग्रुप त्यांनी 2012ला स्थापन केले. त्यानंतर 2012 नंतर 2019चं महापूर, त्यामध्ये खूप काही मदत केली महापुराच्या काळामध्ये. प्लस त्यानंतर 2022ला इलेक्शन लढवले, त्यानंतर पंचायत समिती लढवली. ते काही कारणं ह्याच्यामुळं त्यांना ते माघार घ्यावं लागलं की वरून काहीतरी प्रेशर आलं. पण ते न बघता आता यड्रावकर साहेबांनी त्यांना तिकीट देऊन शाहू आघाडी करून त्यांना उमेदवार म्हणून जाहीर करावं. सध्या मला वाटते की शाहू आघाडी यड्रावकर साहेबांच्या गटाकडून प्रमोददादा पाटलांना तिकीट भेटेल असं आमची इच्छा आहे. असं होईल पण हे 27-28 तारखेनंतर समजेल. अपक्षी अर्ज भरलेला आहे. आता गटाकडनं पण तिकीट भेटलं की हे चांगलंच होईल. त्यांनी खूप काही कामं करू शकतात की त्यांना ज्या सामान्य माणसाची ज्या काही खूप अडचणी आहेत ते प्रमोददादा समजावून घेतात आणि ते करतातसुद्धा. की कधीसुद्धा त्यांना हाक मारलं की प्रमोददादा येऊ शकतात. आणि दत्तवाड जिल्हा परिषद म्हटलं की प्रमोददादांचं नाव घेतल्याशिवाय कुठलं कामही होतं. सध्या जनतेचं कौल हे आहे की 99% प्रमोददादा पाटील हे छत्रपती ग्रुपकडून अपक्ष निवडून येणार हे कौल आहे. अपक्ष लढलं तरी मतदान हे प्रमोददादांनाच होणार. प्रमोददादांना गुलाल हे लागणारच.